जर तुम्ही चेष्टा करणार असाल सह्यासाठी, आणि आलेल्याला काय झालं? जे आले होते त्यांना काय झालं? ताकद नाही का त्यांच्या हातात सह्या करायला? फराळ खावा जरशी. आम्हाला उगा ना आधी लावू नका, तराला बी लावू नका. सह्यासाठी जर असेल तर तुम्ही सह्या करा आणि ते लवकर घेऊन या. निवड सह्यासाठी असेल तर. आणि तुम्ही आड मोठ्या शिरत असले आणि मग कळन तुम्हाला बी. मग थांबा मग जरशी, आम्ही 1-2 दिवस वाट बघू. की जर उद्या नाही आले तुम्ही आपली भूमिका जाहीर करेल, तुम्ही सुद्धा थोडीशी सॉफ्ट भूमिका घेते सरकारवर. नाही सॉफ्टवेअर बिफ्टाचं काय नसतं. ते सारखं आपला काय आपला धंदा तसला नाही. त्यांचा फोन आलता मला, ते मला म्हणले सगळं तयार आहे, फक्त मुख्यमंत्री साहेबाला दाखवायचं राहिले, ते गडबडीत आहेत, 1 दिवस लेट होत पण येतात. मग आता तसं म्हणल्यामुळे ठीक आहे म्हणलं, मग काय हरकत नाही, असू शकते काही काम त्या निमित्त. कारण मध्ये 2-3 कॅबिनेट बैठका पण होत्या, नसा झाली भेट. आम्ही फक्त समजून घेतलं एवढंच. आणि ते बोलले नसते तर मग मात्र आम्ही आमचं भूमिका सांगितली असती, यायचं तुम्ही का नाही यायचं म्हणून. परंतु ते आता कालही बोलले, परत काल सुद्धा बोलले मुख्यमंत्री कार्यालयाकडून की आम्ही आज उद्या येतो. मुख्यमंत्री साहेबाची भेट झाली नाही, त्यांना विचारून निघणार आहेत आम्ही तिकडे, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. आम्ही 2-4 मंत्री तयार सुद्धा आहेत असंही सांगितलं. आमची माहिती अशी आहे की त्यावरती सह्या करायला कुणी रिस्क घ्यायला तयार नाहीये आणि ह्या सह्या कुणी करायच्या याच्यावरनं त्यांच्यामध्ये एकमत होत नाही. मग त्यांना जड जाईल असं असेल तर. जर तुम्ही चेष्टा करणार असाल सह्यासाठी, आणि आलेल्याला काय झालं? जे आले होते त्यांना काय झालं? ताकद नाही का त्यांच्या हातात सह्या करायला? फराळ खावा जरशी दिवाळीचा, कचा सह्या करावा. इथं बोलायला कसं जमत होतं मग येऊन आलेल्यांना? आम्हाला उगा ना आधी लावू नका, तराला बी लावू नका. सह्यासाठी जर असेल तर तुम्ही सह्या करा आणि ते लवकर घेऊन या. निवड सह्यासाठी असेल तर. पण तुम्हाला खरंच प्रॉब्लेम असेल तर आम्ही 2 दिवसात म्हणलो होतो तरी 7-8 दिवस दिलेत तुम्हाला. म्हणजे आम्हाला खरोखर मराठा समाजाला काहीतरी मिळवून द्यायचंय, आडमोठी भूमिका घ्यायची नाही म्हणून आम्ही तुम्हाला वेळ देतो. आणि तुम्ही आडमोठ्या शिरत असले आणि मग कळन तुम्हाला बी. मग थांबा मग जरशी, आम्ही 1-2 दिवस वाट बघू.